चिमुकली इकराचा शोध लागत नसल्याने माझा सरकारला सवाल आहे। तुम्ही ज्या पद्धतीने छाती ठोकपणे सांगत होतात की हे सरकार सर्वसामान्याचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणीसाठी काम करतं, तर इकराची आई तुमची बहीण लागत नाही का? इकरा तुमची भाषी लागत नाही का? सरकार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, तुम्ही मोठ्या फरकानं आणि भरपूर लीडने निवडून आले आणि या महायुती सरकारमधले पाचही आमदार जालना जिल्ह्यातल्या लोकांनी निवडून दिलेले आहेत। उद्याच्या मोर्चाला या पाचही आमदारांना आवाहन करतो, तुम्ही तुमच्या घरच्या परिवारातल्या संपूर्ण परिवाराला घेऊन या मोर्चामध्ये सामील व्हावं, नाही तर या सरकारला पळोकेसळो केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। जवळजवळ चिमुकली इकराला आज 20 दिवस उलटून गेलेत आणि सरकारच्या दरबारी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा 8 दिवस झालेत, तरी पण अजून यंत्रणा पाहिजे तेवढ्या पद्धतीने फास्ट कामाला लागलेली नाहीये। लवकरात लवकर त्या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग या दोन्ही महिला आयोगाला विनंती आहे की तातडीनं या चिमुकलीला आणि या परिवाराला न्याय देऊन लवकरात लवकर या चिमुकलीला शोधून या परिवाराच्या स्वाधीन करावं। यासाठी अन्नत्याग उपोषण अखंड चालू राहणार आहे जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत। मागणी काहीच नाही, फक्त त्या परिवाराला 20 दिवसापासून त्या परिवाराची चूल सुद्धा पेटलेली नाही आणि ही फक्त एवढी एकच मागणी आहे। स्थानिक पोलिसांनी किती प्रयत्न केले ते हे 20 दिवसामध्ये लक्षात आलेलं आहे। आमची हीच मागणी आहे की याची उच्चस्तरीय चौकशी होऊन CBI, CID, SIT अशा उच्च चौकशी करून उच्च लेवलची यंत्रणा वापरून लवकरात लवकर त्या चिमुकलीला शोधावं, कारण स्थानिक प्रशासन आणि डिपार्टमेंटवर आमचा आता विश्वास राहिलेला नाही। माझं नाव रामभाऊ घोगरे। रामभाऊ घोगरे केलं का? नमस्कार, मी सुशांत पाटोळे, अंबड शहराचा एक रहिवासी म्हणून आज या ठिकाणी आमचे धर्मवीर सामाजिक क्रांती महाराष्ट्र राज्य त्याचे अध्यक्ष रामभाऊ घोगरे पाटील हे आज अंबड तालुक्यामध्ये शिवाजी पुतळ्याजवळ उपोषणाला बसलेले आहेत आणि विषय हा आहे की जी चिमुकली इकरा आहे तिचा अजून कुठल्याही प्रकारे तपास लागलेला नाहीये। शासनाच्या काही हलगर्जीपणामुळे अनेक गोष्टी गव्हर्नमेंट आणि अनेक गोष्टी आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि उद्या त्या गोष्टींमुळे जो त्यांना जो वेळ दिला त्या वेळेवरती त्यांनी कुठलाही तपास अद्याप लावलेला नाही आणि आमची इच्छा हीच आहे, भाऊची इच्छा हीच आहे की त्यांनी लवकर लवकर तपास लावा। म्हणून उद्या अंबड तालुक्यामध्ये दुपारी 2च्या नंतर मोर्चा निघणार आहे, मूक मोर्चा। तर त्याच्यामध्ये हा विषय फक्त मोवीन परिवाराचा नाहीये, तर माझं असं आव्हान आहे की अंबड तालुक्यातील प्रत्येक परिवाराचा हा विषय आहे, कारण तो विषय लेकराचा आहे आणि लेकर सर्वांनाच आहेत। म्हणून आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना अंबड मध्ये राहणाऱ्या परिवारांना मी विनंती करत। अंबड येथून जी मुलगी आहे इकरा अहमद शेख, या मुलीचं अपहरण झालेलं आहे, मिळून येत नाही। या अनुषंगाने पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने तपास करत आहे। यामध्ये पोलिसांनी अनेक पातळीवर पोलिसांची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे त्या अनुषंगाने सर्व तपास करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये मुलगी घरातून निघाल्यापासून तर कुठे असेल या अनुषंगाने घराच्या आजूबाजूचे सर्व परिसर, विहिरी, खोल खड्डे, नद्या, नाले, त्यानंतर अनेक संशयित व्यक्ती, आजूबाजूचे लोक अशा सर्वांकडे त्या मुलीच्या अनुषंगाने चौकशी केलेली आहे, तपास केलेला आहे। तसेच रेल्वे स्टेशन, बसस्टँड येथील CCTV, पूर्ण अंबड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील CCTV असे सर्व शोधून अनेक ठिकाणी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये या मुलीच्या हरवल्याची शोधपत्रिका आपण व्यक्तिशः लोकांना पाठवून अनेक पोलीस स्टेशनला व्यक्तिशः चौकशी केलेली आहे। त्या अनुषंगाने ज्या ज्या काही माहिती आपल्याला मिळत गेल्या त्या माहितीची सुद्धा आपण खात्री केलेली आहे। ज्या ज्या माहिती, ज्या ज्या शंका आपल्याला उपस्थित होतात त्या सर्व शंकांच्या निरसन करण्यासाठी आपण तपास पथकांच्या मदतीने प्रयत्न करत आहोत। मुलीचा शोध घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे। अजूनही माझं आवाहन आहे, या मुलीबद्दल कोणालाही काहीही छोटीशी जरी माहिती मिळाली तर ती पोलिसांना
निश्चित तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्या मुलीचा शोध होणे आमच्यासाठी आणि सर्वांसाठी सोपं होईल. सर मला एक सांगा, उपोषणकर्त्याची मागणी आहे की 20 दिवसापासून चिमुकली सापडत नाही आहे. आपण CID किंवा राष्ट्रीय महिला आयोगाकडे या घटनेचा तपास द्यावा असं त्याची मागणी आहे. आपलं मत काय आहे यावर? नाही, याबद्दल मी काही बोलू शकत नाही.